करू. संतोष शेठ दत्ता पाटील उसाटणे यांच्याकडून आम्हाला स्पर्धेसाठी 2000 रुपये आलेत. त्यानंतर 25 बिस्लरी बॉक्स या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत केले. त्यासोबत एक उत्कृष्ट फिल्डरसाठी कूलर आहे तो पुरस्कृत केले. परेश शेठ काना सेंद्रे नारायणगाव यांच्या वतीनं त्यांचा देखील आभार. त्यानंतर या ठिकाणी सामनावीर मॅन ऑफ द मॅचचे ज्या आकर्षित ट्रॉफी आहेत ते आम्हाला पुरस्कृत केलेत. नागझरी गावचे समाजसेवक निवृत्ती शेठ मात्रे यांचं मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया. त्यानंतर आम्हाला 2 स्पोर्ट्स सायकल बघा ज्या पुरस्कृत केलेत ते बिचुंबे ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि सरपंच प्रमोद शेठ भिंगारकर साहेबांचं मनपूर्वक आभार. त्यानंतर आम्हाला या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक या स्पर्धेतला 20,000 रुपये आणि ते पुरस्कृत केलेत सन्माननीय सचिन शेठ पवार त्यांचं मनपूर्वक आभार. त्यानंतर कृष्णा शेठ गोमा आजारी यांच्याकडून आम्हाला 1600 रुपये देणगी आले त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर राजेश शेठ पाटील 1000 रुपये. निवृत्ती हिरामन मात्रे रायगड जिल्हा अर्थात नागझरीचे शाळा अध्यक्ष आहेत ज्यांच्याकडून आम्हाला 4022 या ठिकाणी आलेले आहेत. राजेश शेठ चिकणकर यांच्याकडून 2000 रुपये. विजयदादा पाटील कुंभारली 1000 रुपये. रवी शेठ हजारी 3111 हा त्यांचा लकी क्रमांक आहे. त्यानंतर बालेगावचे गुरुनाथ शेठ वाळकू बोराडे 3000 रुपये. गुप्ता शेठ पाटील दमदार व्यक्तिमत्व यांच्याकडून 1000. जयवंत शेठ लहू पाटील 10,000 रुपये यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेत. आयोजक आहेत खरे तर भाचंद्र दादा पाटील यांचे बंधू यांच्याकडून 10,000 रुपये आलेत. त्यानंतर सदानंद बोराडे बाळेगाव यांच्याकडून 2000 रुपये आलेत. त्यानंतर पोसरी गावचे भानुदास शेठ पितले यांच्याकडून 2000 रुपये आलेत. त्यानंतर पुंडलिक पाटील पोसरी 1500 रुपये आलेत. गणेश बा मात्रे यांच्याकडून 2000 रुपये आलेत. त्यानंतर पोसरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नागेश शेठ पाटील यांच्याकडून 2000 रुपये आलेत. त्यानंतर नारायणगावचे समाजसेवक प्रकाश शेठ मात्रे यांच्याकडून 1000 रुपये. त्यानंतर JK ग्रुप A1 जोडी गणेश पाटील आणि किरण मात्रे यांच्याकडून 2000 रुपये आम्हाला देणगी स्वरूप आलंय. त्यानंतर महेश दादा बुधाजी पाटील यांच्याकडून 2000 रुपये. त्यानंतर पालीगावचे दमदार व्यक्तिमत्व ॲडव्होकेट स्वामी ठाकरे यांच्याकडून 1505 रुपये आलेत. त्यानंतर बुर्दुल ग्रामपंचायतीचे विद्यमान दमदार सरपंच नितेश शेठ नारायण पाटील यांच्याकडून 2000 रुपये आलेत. त्यानंतर नामदेव काठे निर्तस नागझरी यांच्याकडून आम्हाला 1500 रुपये आलेत. या सर्व दानशुदात्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या स्पर्धेतलं मालिकावीर तुम्ही पाहतायत जी भव्य दिवशी बाईक तुम्हाला समोर पाहायला मिळते ती पुरस्कृत केली आहे. नारायण गावचे शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय सागरदादा बोधाजी पाटील यांचं मनपूर्वक आभार. नक्कीच या स्पर्धेचे आयोजक आहेत सागरदादा त्यांचं देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. सामन्याला सुरुवात होणार आहे. नक्कीच पहिल्यात दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. टॉस जिंकल्यानंतर इथे आपण पाहतोय टॉस जिंकलाय खरं तर नेवाली गाव संघाने आणि प्रथम त्यांनी स्वीकारलंय इथे क्षेत्ररक्षण. स्वर्गीय गणेश शेंद्रे प्रतिष्ठान नेवाली विरुद्ध तुम्ही पाहणार स्वर्गीय बालराम पाटील प्रतिष्ठान सापाडे ही लढत मैदानाच्या आतमध्ये आज पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये 2 संघ एकमेका विरुद्ध येत आहेत. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. डेंजर काम आहे ना. तर या दरम्यान आमचे परेश दादा सेंद्रे यांचं आगमन झालंय. वेलकम दादा आपलं स्वागत आहे. चला सौरभ पाटील आपण कुठे लवकर संपर्क दादा. तर या ठिकाणी दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. प्रेक्षकांना स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळेल पहिल्या लढतीमध्ये.
चला टीम नेवाई जास्त वेळ घेऊ नका, आपण लगेच फिल्डिंग रचना करून घ्या आणि सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे टीम सापार्डेची. चला सामना सुरू होणार आहे. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आपण स्पर्धेच्या वतीने स्वागत करू. स्वर्गीय लवशेठ पाडे स्मृती चषक 2025 शानदार पर्व, 8वं पर्व मित्रांनो. पाहता पाहता 8व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. दरवर्षी काहीतरी नाविन्य घेऊन ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे दमदार आयोजक सन्माननीय बालशेठ पाटील नारेन आणि संपूर्ण त्यांची टीम, त्यांचं कौतुक करूया. त्यांचे 2 सुपुत्र. खरं तर या स्पर्धेला त्यांचं खूप मोठं योगदान आहे, त्यांचं देखील कौतुक करूया. आणि स्पर्धा आपण पाहिली तर युट्यूबच्या माध्यमातून खरं तर ओम साई MTCच्या माध्यमातून सागर पराड आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम देखील सज्ज झाली. पंचांच्या भूमिकेत तुम्ही 2 पंच पाहतायत सध्या मैदानाच्या आतमध्ये, त्यांचं देखील स्वागत करू. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय बालशेठ पाटील, त्यानंतर बुधाजी लहू पाटील, गुरुनाथ लहू पाटील, जयवंत लहू पाटील आणि लालचंद लहू पाटील आणि सागर बुधाजी पाटील या प्रकारे आमचे आयोजक आहेत. आणि सर्व आयोजकांचं देखील स्वागत करू. मॅच विघ्नेश पाटील, प्रथमेश पाटील, खरं तर त्यांचं खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेला. चला आमचे स्कोरर देखील आमच्या सोबत जॉईन झालेत. सामन्याला सुरुवात होईल. आपण दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. गेम स्टार्ट. खरं तर मैदानावरती 2 ताकदवर संघ आहेत. येस, पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. ॲज ओपनर सलामीसाठी टीम सापाटे संघाची सलामी जोडी नेल्सन मडवी आणि अतुल पाटील हे 2 विस्फोटक खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल झाले आहेत. तर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय नयन भोईर. पहिला चेंडू लॉप केलाय मिड विकेटला. चांगली फिल्डिंग, एक सिंगल न खातं खुलं झालंय. अकाउंट ओपन केलं मैदानाच्या आतमध्ये. दमदार खेळ 2 संघांना आपण खरं तर पाहतो एकमेकाविरुद्ध खेळत असताना. त्यांचं देखील आपण स्वागत करू. दोन्ही संघ तुल्यबल ताकदवर आहेत. आज वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये संघ नेवारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खरं तर त्यांचं देखील स्वागत करू आणि कौतुक करू. वेळेवरती तेही उपस्थित राहिले, त्यांनी वेळेचं भान ठेवलं आणि त्यांचं देखील स्वागत. तर या स्पर्धेमध्ये नियम आहे की कोणताही संघ उशिरा आला त्या संघाला दंडित केलं जातं. आणि खरं तर प्रत्येक दिवशी हा नियम लागू झालाय. मग संघ कोणताही असो त्या संघाला दंडित या स्पर्धेमध्ये केलं जात आहे. श्री गणेश धाबांचा 1 धाबीनं अकाउंट ओपन केलं नेल्सन मडवीनं. अतुल पाटील सिंगल घेत पुन्हा एकदा मिसफिल्ड पाहायला मिळाली. तिथे 1 होती, तिथे 2 धाबा आल्या. 2 धाब्यानं अतुल पाटीलनं अकाउंट ओपन केलंय. टीम टोटल आपण पाहिली की धाबा फलकावरती धाबा लागल्या त्या 3. 0 गडी बाद 3. सकाळचं सत्र. सका हसरी असावी, शिवरायांची मूर्ती डोळ्यासमोर दिसावी, मुखी असावे जगदंबेचे नाव, मग होईल तुमचे सर्व सोपे काम. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक मला जॉईन झालेत. त्या सर्व रसिकांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पडल्यानंतर चेंडू अगदी बाउन्स झाला. लाईन खराब होती. पंचांनी लगेच दंडित घोषित केला. तर वाईटचा इशारा केलाय. एक अतिरिक्त रन त्या ठिकाणी प्राप्त झाली. सिंगल इति अतिरिक्त आणि एकूण 4 धाबा सध्या स्कोरबोर्डवरती लागल्यात. दमदार क्रीडा स्पर्धा मैदानावरती आपण पाहतोय. आज या स्पर्धेतला उद्या अंतिम दिवस असेल. 4 दिवस क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळेल. 2 संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाले. त्याच्यातनं 1 संघ फायनल मध्ये पोहोचलाय. कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव.
एक सिंगल घेत पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली. काय सकाळचं सत्र आहे बघा. सकाळी सकाळी खेळपट्टी थोडीशी डमत असते कारण सध्या थंडीचे दिवस आहेत आणि नक्कीच खेळपट्टी सकाळी सकाळी थोडी दमट असते आणि त्याचा बेनिफिट आहे तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जास्त मिळत असतो. सकाळी टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण, संध्याकाळी टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग, हे चित्र सातत्यानं आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलंय. गोलंदाज तयार. लीडिंग एज विकेट मिळते पहिली. निल्सन मडवी बॅक टू द डगआउट आणि झेल टिपलाय गणेशनं. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय बालराम पाटील प्रतिष्ठान सापाटे टीमला. बाद झाला आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 5 धाबा झालेत. पुन्हा बॉल हवे ते परंतु पॉवर प्ले क्षेत्ररक्षक दूर आहेत. बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर आल्या आल्या चौका टोकलाय बॅट्समन विघ्नेश. उत्तर शिव यानंतरची लढत होणार आहे. दोन्ही संघ आपण वेळेवरती उपस्थित राहा अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. इकडे आक्रमण सुरू केलंय. कव्हर पॉइंटला बीट करून बॉल चाललाय कव्हर सीमारेखेकडे धन 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 करत 4 रन. स्पर्धेच्या वतीने स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषक 2025 पर्व आणि त्याचबरोबर पंढरनाथ पाटील साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम टोटल आमचे स्कोर सांगतायत या ठिकाणी 13 रन स्कोरबोर्डवरती लागलेत. एक खरं तर सुरुवात चांगली राहिली. पहिल्या सुरुवातीला आपण पाहिलं या ठिकाणी सुरुवातीला आपण पाहिलं की पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली होती. सुरुवातीला विकेट देखील पडली. निल्सन मडवी लवकर बाद झाला. त्यानंतर आला विघ्नेश मडवी. त्यानं 2 चौकार शेवटच्या 2 बॉलवरती दाखवले आणि 2 चौकाराबरोबर टीम पोहोचली ती 13 वरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. उत्कृष्ट स्कोररची भूमिका आमचे रविदादा पाटील सातत्याने या ग्राउंडवरती स्पर्धा होतात आणि नेहमी चांगली स्कोररची भूमिका ते पार करत असतात. त्यांचं देखील स्वागत आहे. सकाळच्या सत्रामध्ये बघा मैदानाच्या चौफेर पाहिलं तर तुम्हाला भगवा झेंडा अभिमानानं फडकतोय. भगवे आमचे रक्त भगवे आमचा झेंडा प्राण देविडून राखतो आम्ही स्वराज्याचे तख्त सळसळत राहू दे मर्त मराठ्यांचे रक्त कारण जन्मताच आम्ही शिवभक्त. खरं तर ही स्पर्धा भरपूर यशाच्या उंच शिखरावरती पोहोचली आहे. आज बघता बघता 8वं पर्व 8वं वर्ष या ठिकाणी पाहायला मिळते. सातत्य टिकवले स्पर्धेचं भालचंद्रदा पाटील कारण त्यांच्या वडिलांच्या नावाची स्पर्धा त्यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आली. त्यांच्या वडिलांच्या नावाला खरं तर उजाळा मिळावा आणि सातत्यानं ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. 30,000पासून ही स्पर्धा सुरू झाली. आज 1 लाख रुपयामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळाली आणि पुढच्या वर्षी अजून नाविन्य पाहायला मिळेल. चांगला चेंडू स्विच केलाय बॉलला पाठवलाय थर्ड मॅन क्षेत्राकडे सीमारेखा बाहेर 4 रन. सत्रामध्ये आज शनिवारचा दिवस आहे.
राम भक्त हनुमानजीचा दिवस आहे आणि खरं तर चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून क्लिंग बोल्ड यष्टा उद्ध्वस्त केल्यात. शपलून बॅक साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही आणि सरळ यष्टा उद्ध्वस्त झाल्यात. पहिला इथे दुसरा धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. अतुल पाटील बॅक टू द डगआउट. बरोबर 9 धावेचं योगदान दिलं. पहिला खेळाडू निल्सन मडवी बाद झाला, ज्यानं फक्त एकच धाव केली. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती खेळाडू आलाय विकी मडवी. 4 षटकांची लढत आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय. कंपल्सरी या गोष्टीची नोंद प्रत्येक टीमने घ्यायची आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये तुम्ही दोन्ही संघ नसाल तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. वेगवान बॉल, डायरेक्ट हिट, इज गॉन. इम्पॉर्टंट विकेट. विघ्नेश मडवी ज्या खेळाडूनं या मॅच मध्ये लगातार 2 चौका ठोकले त्याच खेळाडूला पाठवलाय धावचीत स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर. टोटल आपण पाहिली ते तिसरा गडी बाद झालाय. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. आणि खरं तर इकडे आपण पाहिलं शॉर्ट लेग मध्ये जो खेळाडू होता लेग स्लिपला हेमंत, आणि त्यानं काय डायरेक्ट हिट दिलाय. अगदी स्टंपला निशाणा केला आणि परफेक्ट त्याचा निशाणा लागला आणि पहिला इथे रनआउट स्वरूपात हा दुसरा धक्का लागलाय. एकूण 3 गडी बाद झालेत. टोटल धावसंख्या आपण पाहिली तर धावपळकामध्ये 19 धावा. सकाळचं सत्र गाजवत आहेत तिथे नेवाई संघ सुरुवात चांगली राहिली. ज्या खेळाडूने 2 चौका दाखवले त्याला रनआउट करावं केलंय. खरं तर लॉंग ऑन रिझन मध्ये 1 सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावपळकावरती 20 धावा. सिंगल डबलला प्राधान्य देत टीम सापाडे पुढे चालली आहे. ज्या संघाला आज पुरस्कृत केले नारायणगावचे दमदार व्यक्तिमत्व अर्थात योगेश दादा पाटील यांनी पुरस्कृत केले या संघाला. तर दुसरीकडे नारायणगावचेच व्यक्तिमत्व खरं तर परेश शेंद्रे यांनी पुरस्कृत केले नेवाई संघाला. इनसाइड आउट, अगदी सुंदर पटका, परंतु शतक्षक एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलेत. तोपर्यंत इथे 2 धावा मिळाल्या. 2 धावेनं टीम टोटल पुढे. इथे षटक समाप्त झाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण टोटल पाहायला मिळते धावा फलकावरती 22. तर या ठिकाणी 2 षटक समाप्त झाली. 11.00 ही सरासरी गाठत असताना 22 धावा एकवटले गेलेत. चांगली लढत मैदानावरती आपण पाहतोय. पहिल्याच मॅच मध्ये 2 संघ एकमेकांविरुद्ध खेळतायत. पहिल्या लढतीमध्ये
सेकंड लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन बलाढ्य टीम पुन्हा एकदा एकमेका विरुद्ध येतील. एका बाजूला टीम आडिवली, दुसऱ्या बाजूला टीम उत्तर शिव. फटका छान आहे. तिसऱ्या षटकाची सुरुवात केली आहे दमदार आणि पहिल्या चेंडूला पाठवला डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. स्वागत केले गोलंदाज कुणालचं. धावसंख्या 28 धावा. कुणाल पुन्हा एकदा सज्ज. बॅटची एज, विकेटच्या मागे चांगली फिल्डिंग, बॉलला अडवण्यात यश आलं यष्टीरक्षकाला आणि डॉट चेंडूची समाप्ती. खरं तर पहिला चेंडू षटकार आला आणि त्यानंतर एक डॉट. चांगले मॅच पाहायला मिळेल. 81 धावा हाईस्ट टोटल पोसरी संघाचं होतं, परंतु 4 षटकांची लढत आहे त्यामुळे नक्की तुम्हाला एक चांगली क्रिकेट पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल. कट केलाय चेंडू, कव्हर रिजन मध्ये फिल्डर आहे. बाउंड्री लाईन वरनं चेंडू फेक करे तोपर्यंत त्या ठिकाणी एक सिंगल आली. नेवाले गाव त्यांचे पाठीराखे सापाडे संघ फार दूरवरून आल्यात. आज त्यांचं देखील स्वागत करू. सातत्याने या परिसरामध्ये हा संघ खेळताना पाहायला मिळाला. मलंगडामध्ये नेवाली नाव हे देखील खूप वेळा पाहिलं आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये. दमदार खेळ या संघाचा मलंगडा परिसरामध्ये. तो संघ सध्या सकाळच्या सत्रामध्ये चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली. स्ट्रायकवरती विकी. धावसंख्या तुम्ही पाहिली 29. विकीसाठी चेंडू, मानवंदना समालोचन कक्षाला. बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर षटकार. आणि षटकारासोबत टीमची टोटल 35 या धावसंख्येमध्ये 4 षटकांची लढत आहे. 40, 45, 50 धावा टार्गेट सेट झालं तर फायटिंग टोटल आहे. खरं तर मग संघर्ष करावा लागेल नेवाली टीमला. नेवाली टीमची देखील बॅटिंग लाईनअप चांगली आहे, त्यामुळे एक चांगले टार्गेट देखील त्यांच्या समोर ठेवणं गरजेचं आहे. धावसंख्या 35. षटक क्रमांक तुम्ही पाहतात या ठिकाणी 30 सुरू आहे. शॉर्ट लेनचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे बॉल पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नाकाला स्पर्श करून जाणारी ही डिलिव्हरी आणि खरं तर फलंदाज बीट झालाय विकी मडवी. बॉल फेकलेत 5, धाबा दिले 13 आणि टोटल जर आपण पाहिली 35 धाबा स्कोरवरती लागली आहे. 2 षटकामध्ये 22 होत्या, तिसऱ्या षटकामध्ये आता 13 आल्यात. शेवटचा अंतिम चेंडू. ऑन साइडला 3 फिल्डर बाउंड्री लाईनवरती, ऑफ साइडला 2 फिल्डर आहेत बाउंड्री लाईनवरती. समोर खेळतात ऑन साइड मध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहे, मिस फील्ड. खरं तर बॉल पडल्यानंतर बाउन्स झाला आणि इथे चेंडू सीमारेखा बाहेर चौकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13.00 ही सरासरी गाठत असताना रनसंख्या 3 गडी बाद 39 धावा.
मध्ये 13.00 ही सरासरी गाठत असताना सापाडे टीमने 39 धावा केले, तर अंतिम षटक आता गोलंदाज वापर केलाय अंतिम षटकामध्ये राजचं. शेवटचं अंतिम डेट ओव्हर आपण पाहणार. हो, भीमर चेंडू अडवलाय यष्ट्यांच्या पाठीमागे. अन्यथा आता 5 धाबा मिळाल्या असत्या, तरी सुद्धा 2 मिळाल्यात. 1+1 2 धाबा आणि नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. 2 धाब्याने टीम पोहोचली ती 41 वरती. शेवटचं अंतिम ओव्हर. फ्रीट असेल हा चेंडू. धावसंख्या 41 वरती. सकाळच्या सत्रामध्ये बरेच सारे प्रेक्षक जॉईन झालेत ग्राउंडला, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फ्रीटचा चेंडू होतापर्यंत इथे अलोंग द कापेट चाललाय, अगदी वेगवान स्ट्रोक, परंतु चेंडूला अडवण्यामध्ये यश आलंय. जोपर्यंत चेंडू स्क्रीनच्या समोर फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. चेंडू वायडिश लॉंगॉन मध्ये खेळला, पायानं चेंडूला ढकलला आणि त्यानंतर बॉलला अडवलं स्क्रीनच्या समोर. 2 धाबा. धावसंख्या 43, 43 रन्स. शेवटचं अंतिम षटक आहे. 50-55 धाबेचं टार्गेट कदाचित या मॅच मध्ये सेट होणार आणि ते फायटिंग टोटल असू शकते टीम सापाडेला. हलक्या हातानं कट केला, फक्त दिशा दिली आहे. नेत्रदीपक स्ट्रोक, बॉलला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. संख्या आपण पाहिली धावा पडकापती टोटल चौकारा बरोबर 47 धावा. 50 धावेकडे मार्गक्रमण करतायत. चांगली बॅटिंग इथे विकी मडवीच्या बॅटमधून आपण पाहतो. शांत डोक्यानं क्रिकेट खेळलाय विकी या मॅच मध्ये. चांगला ब्लॉकआउटचा चेंडू खोदून काढला ऑन साइड मध्ये. बॉल फील्ड होणार परंतु मिसफिल्डिंग झाली आणि बॉल सीमारेखा बाहेर. अतिघाई संकटात नाही आणि हा पुन्हा नशिबाचा चौकार. शतक कंप्लीट झालंय. बॅटिंग करत असताना स्वर्गीय बालराम पाटील प्रतिष्ठान सापाडे टीम. अर्धशतक. 51 धावा. चेंडू आता शिल्लक राहिलेत. चांगली बॅटिंग, थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळाली या सकाळच्या सत्रामध्ये टीम नेवाईकडून. राज जो षटक फेकतो अंतिम, थोडंसं मागणं षटक राहिले कारण 3 चेंडूमध्ये 11 धाबा त्याने खर्च केल्या. 12 धाबा खर्च केल्या. पुन्हा एकदा अपरकट, बॉलला पाठवतोय. यावेळी बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एक चौकार. तीन चौकार मारलेत लगातार. 3 चौकार. विकी मडवी आक्रमक झाल्याने सुंदर बॅटिंग करत असताना नेत्रदीपक फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये, कारण संयमाने जगातल्या अनेक साऱ्या लढाया जिंकता येतात हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला सांगितलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अनेक लढाया जिंकल्या, कधी संयमानं, कधी शांत डोक्यानं. बॉल इथे लॉंग ऑन रिजन मध्ये. विकी मडवी बॅक टू द डगआउट. ज्या खेळाडूने 3 चेंडू 3 चौकार लावले तो मात्र मैदानाच्या बाहेर होतोय. सकाळी सकाळी डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलेत मंत्रमुग्ध करणारे संगीत.
छत्रपती शिवरायांच्या अंतिम बॉलला प्रहार केलाय. बॉलला जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत इथे रन्स झाल्या 2 आणि 2 धाबेनं टार्गेट सेट झालंय. धावसंख्या स्कोर बोर्डवरती 57 धाबा लागलेत आणि 58 धाबेचं सकाळी सकाळी टार्गेट दिलंय ते म्हणजे स्वर्गीय गणेश शेंद्रे प्रतिष्ठान नेवाई गाव टीमला. इन्व्हाइट करेल या ठिकाणी मॅच नंबर 2 तुम्ही पाहणाऱ्या टीम तन्वीर 11 आडिवली आणि त्याला फाईट करेल उत्तर शिव. अशा प्रकारे ती लढत असेल. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचे तर इथे आडिवली टीमचे कॅप्टन आलेत. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. आणि त्यानंतर मी टीम उत्तर शिवच्या कॅप्टनला इन्व्हाइट करेल की आपण टॉस साठी यावं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला कंपल्सरी जातो त्यामुळे तुम्हाला उपस्थिती दाखवावी लागेल. वरची मॅच दोन्ही संघ लक्ष द्या. 4 ओव्हर कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. टेल्स इज अ कॉल अँड टेल. यस, टॉस जिंकलाय तन्वीर 11 जॉनमान टीम आडिवलीचे कॅप्टन. टॉस जिंकलाय दादा, काय निर्णय? बॉलिंग फर्स्ट. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं या खेळपट्टीवरती पहिल्या दिवशी चांगलं क्रिकेट पाहिलं. काल गोलंदाजांच्या जास्त साथ राहिली. तुझ्या मते गोलंदाजी करताना समोरच्या टीमला कितीपर्यंत रोखलं पाहिजे? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की आमची पहिल्यांदा मॅच लागते उत्तरशी संघामध्ये, तरी आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय सांगशील? भालचंद्र पाटील यांनी 8वं पर्व ठेवलंय. आज या स्पर्धेतला 3रा दिवस आहे. सुंदर आयोजन आहे. आयोजन खूप छान आहे आणि आयोजनाचं सातत्य टिकवणं खूप अवघड असतो. एकदा ठेवतात, दोनदा ठेवतात, नंतर मग पॉसिबल नाही होत. आणि एवढ्या वर्ष करणं संघाचा पण पाठबळ लागतो आणि दादांनी प्लॅटफॉर्म उभा केला आहे आणि मोस्टली या ग्राउंडला आम्ही कमी खेळलो आहे आणि चांगलं आयोजन आहे आणि चांगलं आयोजन दिसतं आणि खेळपट्टी पण चांगली आहे, नियोजन चांगलं आहे आणि त्यांचा धन्यवाद आम्हाला एंट्री दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. होते आडिवली टीमचे कॅप्टन. टॉस गमावले. टॉस किती इम्पॉर्टंट होता? टॉस तर खूप इम्पॉर्टंट होता. टॉस जिंकला असतं तर काय डिसिजन असतं? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायची आहे. काय सांगशील? कोणत्या फलंदाजावरती जास्त विश्वास आहे की जेणेकरून या 4 षटकामध्ये किती टार्गेट बनलं पाहिजे? 4 षटकामध्ये 50+ जाण्याचा प्रयत्न करू. दिवेश आणि जीवनवर जास्त विश्वास. नक्कीच. तू काय सांगशील आयोजनाबद्दल? आयोजन खूपच छान आहे आणि आम्हाला प्रथमच इथे आम्ही खेळतोय या ग्राउंडवर आणि नारे संघाचं त्याबद्दल आणि दादांचं आभारी आहे. थँक्यू सो मच. हे होते कॅप्टन उत्तर शिवचे. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम तन्वीर 11 जॉनमान. आडिवली टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. शतक करण्याचा डिसिजन घेतलाय आणि इकडे चालू मॅच मध्ये 2 बलाढ्य टीम. एका बाजूला टीम सापाडे ज्यानं प्रथम बॅटिंग केली, स्वर्गीय बालराम पाटील प्रतिष्ठान. खरं तर टीम आपण पाहिली ज्या संघाने प्रथम बॅटिंग केली आणि तब्बल 57 धावा केले तरी 58 धावेचं टार्गेट नेवाली टीम समोर असेल. आणि ऐकूया स्वर्गीय गणेश शेंद्रे प्रतिष्ठान नेवाली गाव विरुद्ध ही लढत पाहायला मिळते. आणि कॉमेंटर बॉक्स मध्ये परिवर्तन ऐकूया. सातत्याने गेली ती 2 दिवस तुम्ही त्यांचा आवाज ऐकता. 3रा दिवस आमच्या सोबत जॉईन झालेत सौरभ पाटील दहीसर. थँक्यू सो मच योगेशजी बडवी. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषक 2025 मध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 58चं लक्ष आहे
ते पार करायचं. आता उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना निवाली टीमला पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विक्रम कुर्मदेव सर्व कार्य सूत्रवदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणायला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते कुलस्वामिनी कुलदैविता एक वेळ नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती बळगेश्वरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब. आणि या बॉलवरती मिळती आहे ती धाव 1. 58चं लक्ष पार करायचं. धाव फलकावरती तुम्ही पाहता 1 या आकड्यावरती सलामीची आघाडी जोडी मैदानामध्ये उतरली आहे टीम हरेश आणि त्याच्या जोडीला तुम्ही पाहताय राहुलला. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहिला. बॉल सरळ चाललाय थर्ड मॅनला. वेग आला. बाउंड्री लाईन सीमा पार 22च्या स्वरूपात चौक. बाईसच्या स्वरूपात धावा मिळतात 4 स्कोर पुढे चालला. धावा फलकावरती तुम्ही पाहता 5 या आकड्यावरती षटक क्रमांक पहिलं विकीचा या षटकातील पुढचा बॉल पडल्यानंतर तुम्ही पाहता पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल चाला पुन्हा थर्ड मॅनला. सीमा पार आलाय या उत्तरार्धाचा पहिला दर्जेदार चौकार 4. सकाळच्या सत्रामध्ये ढीच्या विजयच्या माध्यमातून चौकाराच्या बरोबरीने धावा फलकावरती तुम्ही पाहता 9 या आकड्यावरती लक्ष 58चं पार करायचं. षटकातील पुढचा बॉल उडवला. या बॉलला फिल्डर तिथे कोणता नाही. नो मॅच लाईन मध्ये बॉल पडला. मिड विकेटचा फिल्डर वेगानं गेला. तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल स्कोर पुढे चाललाय. धावा फलकावरती तुम्ही पाहताय स्कोर बोर्ड वरती 10 या आकड्यावरती षटक क्रमांक पहिलं विकी. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता षटकातील पुढचा बॉल बादशाहतला काढा. विकेट कीपर तुम्ही पाहता तोपर्यंत डॉट बॉल आला. षटक क्रमांक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा करायच्या धाव फलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती रणसंख्या 10 या आकड्यावरती शिवरायांचं हे गुणगुणणारं संगीत तुम्ही पाहता. महाराजांबद्दल म्हणावंसं झालं तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या. ताकद तर सर्वांच्या मनगडात होती. तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या. ताकद तर सर्वांच्या मनगडात होती. पण हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची ताकद फक्त माझ्या शिवरायांच्या रक्तात होती. शिवरायांच्या रक्तात होती. छत्रपतींचं हे गुणगुणणारं संगीत तुम्ही पाहता डीजेच्या माध्यमातून. धावा फलकावरती 10 आणि आता समीकरण 18 बॉल 18 मध्ये बनवायचे 48. 18 बॉल 48 अजूनही गरज आहे. आता तुम्ही फिल्डिंग विखुरलेली पाहता आणि बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये आला गोलंदाज सागर आला.
सागर पाटील सज्ज झाला बॉलिंग ट्रॅकवरती. बॅटिंग दमदार झाली विकीच्या माध्यमातून, ज्यानं 26 धावेचं योगदान दिलं. सागरचा हा पहिलाच बॉल, लाईन पावी लागेल. खराब व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना तुम्ही स्कोरबोर्डवरती पाहताय 11 या आकड्यावरती, 11 रन स्कोरबोर्डवरती. षटकातील पुढचा बॉल हा देखील शरलापासून दूर ठेवला. लाईन देखील खराब आहे, दिशा खराब आहे, भरकटलेत गोलंदाज. वाईड बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धावा फलकावरती तुम्ही पाहता 12 या आकड्यावरती. काय काल गोलंदाजी केली काप्रसिद्धी पालेच्या सागरनं. या स्पर्धेमध्ये त्यानं 15 विकेट आणि लागोपाठचे 5 मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावावरती. आणि आता तुम्ही पाहता हा सागर सापाडेचा बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्ही तो 2 वाईट पाहता. वेट केला बॉलचा, बॉल साला डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर पहिला टप्पा घेत सीमा पार आलाय चौकारच्या. चौकाराच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 16 धावा धावफलकावरती. हरीशच्या बॅटमध्ये चौकार पाहिला. फटका चालाय सरळ, फिल्डर तिकडे तुम्ही उपस्थित आहेत. लॉंग ऑफरनं फिल्डर जोपर्यंत येणार बॉलवरती तोपर्यंत या बॉलवरती मिळतात धावा. 2 स्कोर पुढे चालला धावा धावफलकावरती. तुम्ही पाहू शकाल 18 या आकड्यावरती, 18 रन स्कोरबोर्डवरती. 58चं भलं मोठं लक्ष पार करायचं येणाऱ्या 24 बॉलमध्ये पहिल्या षटकामध्ये विकीनं धावा खर्च केल्या अवघ्या 10 या षटकातील पुढचा बॉल चालला पुन्हा लॉंग ऑनला. एक केली पण दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे, फेकी आली आहे. तुम्ही पाहता नो स्ट्राईक केला आणि तोपर्यंत या बॉलवरती पुन्हा एकदा 2 धावा. 2ला जास्त प्रमोट केलं जातं आता बॅटिंग करणाऱ्या नेवाले टीमच्या बाजूनं. आणि धावा धावफलकावरती पुढे जात असताना 2 स्कोर पुढे चालला. 20 या आकड्यावरती तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता आहे. गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ नारायण आयोजित स्वर्गीय लहुशेठ पाटील स्मृती चषक 2025 हे 8वं पर्व आणि सर्व यात सर्व काही आणि चांगली स्पर्धा तुम्ही सातत्याने 8व्या वर्षामध्ये ही वडिलांची आठवण तुमच्यापर्यंत नेण्यासाठी हे काम केलं भालचंद्र पाटील त्यांचे संपूर्ण परिवार. हा बॉल तुम्ही पाहता खूप चांगला बॉल आहे. शरलापासून थोडा दूर ठेवला, लेन चांगली होती, पडल्यानंतर बॉल थोडा खाली झाला, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि डॉट बॉल आला. धावा धावफलकावरती 20 या आकड्यावरती. सागरचं हे षटक आणि या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. लोअर फुल टॉस ऑलनी कारफेड बॉल झाला मिड विकेटला. फिल्डर उपस्थित आहेत, एक केली पुन्हा दुसरीचा कॉल दिलाय. थ्रो थोडा खराब आला आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 22 या आकड्यावरती षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. रिवर्स आडव्या बॅट नक्कीचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रन 22. पहिल्या इनिंग मध्ये जेव्हा सापाडे बॅटिंग करतोय त्यांच्या देखील धावा 22 होत्या. म्हणजे आतापर्यंत धावा तुम्ही पाहता नेवालीच्या देखील 22 आणि येणारे बॉल शिल्लक असतील आता 12 बॉलमध्ये बनवायच्या धावा 36 धावा. डीजे
हिंदुस्तान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं हे तुम्ही संगीत पाहता. 1966ला पक्षाची स्थापना. सत्ता नसतानाही धबधबा होता, पाण्याला आग पेटवणारा हा धबधबा होता. आणि हे डीजे मास्टरच्या माध्यमातून हे संगीत तुम्ही पाहता. 12 बॉल 36 इकडे षटकातील पहिलाच बॉल. वेट केला, वॉच केला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर सोडलाय झेल. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आणि रोहित शर्माचा सोडलेला 4 वरती झेल तिसरा पर्यायानं. आणि त्याच्यानंतर ते आक्रमण झालं होतं. इथे रन आउटची संधी आणि फलंदाज बाद झाला. विकेटचं पतन. षटकातील पुढचा बॉल. आडव्या वाटनं खेचण्याचा प्रयत्न जरूर राहिला. फिल्डिंग खराब झाली. फर्स्ट स्लिपला लेझी क्रिकेट देखील खेळलं जात आहे सापडी टीमच्या बाजूनं. आणि या बॉलवरती मिळतीये धाव लेग बाईटच्या स्वरूपात एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती 25 या कड्यावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये तुम्ही पाहता. भावेश आला बॅटिंगसाठी. मोठे फटक्यांची गरज. वन डाऊनला आला भावेश तिसऱ्या क्रमांकावरती. षटकातील पुढचा चेंडू. गती कमी केली. व्हॅरिएशन या बॉलमध्ये होतं जरूर, पण लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा आला. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती 26 या आकड्यावरती अतुलचं हे षटक खूप महत्त्वपूर्ण षटक आहे. या षटकामध्ये कमी धावा दिल्या तर शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा राहतील. षटकातील पुढचा बॉल उडवला. बॉल चालला लॉंग ऑफ सीमा पार आउट ऑफ दी पार. आल्या आल्या ठोकला भावेशचा पहिला रॉकेट षटकारचा. आणि एक घड्याळ देखील आहे काशीनाथदादा पाटील यांच्याकडनं. बघा कॅच पकडा. कमी गतीचा बॉल टेकला. लेनला पिकअप केली. बॉल चालला लॉंग ऑफला. फिल्डर उपस्थित आहे. एक केली आहे. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. हा मुलगा नक्कीच लगोरीश आणि नक्कीच जास्त खेळला असावा गोट्या. आणि तिथे हिट केला. विकेटचं पतन. आणि तिथे तुम्ही क्षेत्ररक्षक सागरनं मारला हिट. विकेट. जय जय महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्र. संत तुकारामांचं महाराष्ट्र. आणि क्रिकेटला दैवता सचिन रमेश तेंडुलकर माझा आणि कोकिळा लता मंगेशकर यांचं हे महाराष्ट्र. आणि बॉल तुम्ही पाहता. फिल्डर केली चुकी. बॉल चालला साइड स्किनला फेडून फाडून सीमा पार. येतोय हा चौकार 4. मिसफील झाली. षटकातील पुढचा बॉल. गती कमी केली. लेन पीक करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. मिड ऑफला पकडलाय. झेल संपला. भावेश सागर विकेटचं बदन. धक्का
शिवा बात्रे सिंगर नारायणगावचे, भूमिपुत्र या आमच्या मुख्य व्यासपीठावरती, आणि त्यानंतर आदी मात्रे आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. नुकताच ज्यांचं आगमन झालं जयवंतदादा पाटील, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. स्वर्गीय लहूशेठ स्मृती चषक तुम्ही 2025 पाहता. लाडके आयोजक ही स्पर्धा तुम्ही 4 दिवसाची पाहता. उद्या या स्पर्धेचा शेवटचा अर्थात निरोप देईल. ही स्पर्धा तुम्ही पाहता बालचंद्रदादा पाटील, बुधादादा पाटील, गुरुनाथदादा पाटील, जयवंतदादा पाटील, राजेंद्रदादा पाटील, सागरदादा पाटील असतील, देवेश आमचे असतील, त्यानंतर सर्वेश असतील, विघ्नेश असतील, प्रथमेश असतील, आदित्य, हे सर्व लाडके आयोजक ग्रामस्थ मंडळ नारायणच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नानं साकारलेली ही क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची मायभूमी आज या 3ऱ्या दिवसामध्ये आली आहे. परित असतील, हितेश असतील, आणि चांगली स्पर्धा तुम्ही भालचंद्रदा पाटील यांची पाहता, ज्यांच्या स्वप्नानं साकारलेली रॉयल म्हणजे राजासारखं कारभार, राजासारखं आयोजन आज तुम्ही पाहता. या स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान उसाटणीच्या क्रीडा नगरीमध्ये हे क्रीडांगण आणि ही नारायणची स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आमच्यासोबत 3ऱ्या दिवसामध्ये, ज्यांची नक्कीच पेनाची जादू या पुस्तिकेवरती आमचे रवीजी पाटील, तुमचं देखील मनपूर्वक सच्चे स्वागत. षटकातील पुढचा बॉल बाद 7ला कडा लागला. 21ची गरज होती. या बॉलवरती मिळते धाव 1, आणि आता समीकरण तुमच्या समोर. बॉल शिल्लक असतील 5 आणि 5 बॉलमध्ये बनवायच्या धावा 20. 5 बॉल 20 बनवू शकतात. मोठे पटके मारावे लागतील. नेक्स्ट मॅच आडिवली आणि तिला फाईट करते उत्तर शिव. लक्षात असू द्या, तुम्ही देखील नक्कीच आता उपस्थित राहायचं. लगेच आपण मॅचच्या नंतर खेळणार आहोत. 5 बॉल 20ची गरज. 5 मध्ये 20 मोठे फटके मारावे लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती मनीषला तुम्ही पाहता. समोर खेळला फटका. बॉल चाला बॉलच्या दिशेनं फिल्डर कडनं मिसफील झाली आहे. फिल्डर तुम्ही पाहता. दुसऱ्या अटेम्प्टला जोपर्यंत बॉल उचलेल विकी तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये धावा. 2-2 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 40 या आकड्यावरती. बघा, वेळ कमी घ्या. फिल्डिंग करणारी टीम सापडे. लक्षात असू द्या, वेळ कमी घ्या. 4 बॉल 18. काल खऱ्या अर्थानं आपण 10 मॅच कव्हर केल्या. वेळेवरती देखील झाला. अजून एक मॅच झाली असती म्हणून प्लीज फास्ट केला. काल आम्ही 10 मॅच कव्हर केल्या. सेमीफायनल 1 देखील खेळण्यात आली आणि मेगा फायनल मध्ये पोहोचली आहे कापरी सिद्धी पाली टीम. दिवस होता काल त्यांचा. षटकातील पुढचा बॉल लाईन करावा. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे चालल्यात. 41 समीकरण तुम्ही पाहता. 4 बॉल 17, 6 बॉल 21 करायच्या होत्या. 5 बॉल 20, 4 बॉल 18 आणि आता 4 मध्ये बनवायच्या धावा 17. मोठे फटके मारावे लागतील. ती धमकम दाखवावी लागेल तुषारला. षटकातील पुढचा बॉल. मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न आणि हा बॉल डॉट आला. या पंढरी पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. समीकरण तुमच्या समोर आहे. 3 मध्ये 17 बनवायच्या आहेत. 3 बॉल वरती 3 मोठे हिट मारावेच लागतील. 3 बॉल 17. एखादा डॉट बॉलला मॅच मध्ये पूर्णपणे येतील सापडे तर या बॉलवरती जर षटका आला तर आशा पल्लवीत राहतील. फटका चांगला लॉंग ऑफला. फिल्डर तिकडे उपस्थित. वॉट अ कॅच. कॅच ऑफ द कॅच ऑफ द मॅच. काय जेल पकडला. एकदा जर जेल आवडला असेल जोरदार टाळ्या डेफिनेटली झाल्या पाहिजेत. एका हातामध्ये लॉंग ऑफ वर धावत आला. रनिंग कॅच काय पकडली विकीनं आणि इथे आउटस्टँडिंग कॅच होती. एका हातानं मात्र ती काय झेल पकडला. अप्रतिम कॅच ऑफ द डे. आतापर्यंतची सर्वात. हा बॉल तुम्ही पाहता. बॉल चला मिड विकेटला आणि अशा रीतीनं इथे हा सामना. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा धावपलकावरती 1 बॉल मध्ये 16 बनवायच्यात. 1 मध्ये 16. जवळ विजयापर्यंत
साले टीम साफाडे 1 मध्ये 16. ऑलरेडी कार्पेट आणि अशा रीतीनं इथे तुम्ही पाहता हा सामना जिंका टीम साफाडेनं खूप खूप अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही देणार आहोत. बॅटिंग करत असताना ज्याच्या